डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यासाठी आमचे पाहुणे मंडळी काही आम्ही चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। रुपयाचा प्रश्न बाबासाहेबांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि रुपयाचा प्रश्न, रुपये आणि उगम हा विषय आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आम्ही मान्यवरांना अर्थतज्ञांना आणलेलं आहे। या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यायचं आहे। सन्माननीय सुनीलजी वारे महासंचालक बार्टी यांना विनंती करत आहोत की त्यांनी कृपया या विचारपीठावर यायचं आहे। सुनीलजी वारे साहेब, एकदा जोरदार काय झालं पाहिजे। जय भीम सर। आपण असं नसतं व्हायचं आहे। वारे साहेबांना खऱ्या अर्थाने धन्यवाद यासाठी दिलं पाहिजे। अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, यांच्या पुस्तकं पोचली पाहिजेत, त्याचे विचार पोचले पाहिजेत आणि हे काम आम्ही बार्टीतर्फे करणार आहोत असं त्यांचं मानस आहे। बार्टीचं पारिवारिक जीवनात त्यांच्या विचाराचं अनुकरण करणं आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा एक स्वाभाविक भाग आहे। पण तरी पण असं असतं की मुलांना आपला बाप समजायला बरीच वर्ष लागतात। जोपर्यंत ती मुलं बाप होत नाही किंवा मुलांची अजून लग्न वगैरे होत नाही तोपर्यंत मुलांना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलंय ते समजत नाही। आपल्याकडे मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण असं म्हणतात। म्हणजे जोपर्यंत माता होत नाही तोपर्यंत माता होताना जो काही त्रास होतो तो त्या व्यक्तीला समजत नाही। तसंच तशाच अर्थानं आपला हा जो काही समाज आहे, आपला जे काही राष्ट्र आहे, त्या राष्ट्रासाठी महापुरुषांनी जे काही कष्ट घेतले ते कष्ट समजायला सुद्धा आपल्याला प्रचंड वेळ लागतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संविधान स्वतः लिहिलं, त्याच्यामध्ये भारतरत्नाची जी काही प्रोव्हिजन त्यांनी स्वतः केलं होतं ते त्यांना स्वतःला मिळायला त्यांच्यानंतर 35 वर्ष लागली होती। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना समजायला कदाचित अजून 50-100 वर्ष सुद्धा लागतील। आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून गेले वर्षभर आपण या विषयावरची चर्चासत्र अँड प्रोग्राम्स अँड कॉन्फरन्सेस, परिषदा आपण आयोजित करत आहोत। आपले जे काही बुक स्टॉल्स आहेत त्या बुक स्टॉल्स मधून सुद्धा आपण द प्रॉब्लेम ऑफ द रुपी याचं मराठी ट्रान्सलेशन आणि इंग्लिश मधलं पुस्तक सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचावं, 50% दरानं पोहोचावं याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। वी हॅव आस्क्ड द पब्लिशर्स टू प्रिंट द स्पेशल एडिशन्स फॉर दिस आवर पीपल सो दॅट इट रीचेस टू आवर पीपल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज बुक फेअर आपण हिमा कोरेगाव इथं आपला जो शौर्य दिन असतो तिथं आपण गेल्या वर्षी सुद्धा ऑर्गनाईज केली होती आणि त्याचा जो थीम होता तो थीम गेल्या वर्षी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हाच होता। आणि हा विषय तसा पण समजायला खूप अवघड आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना फेलोशिप सुद्धा देत असतो। त्याच्यामध्ये सुद्धा जर का आम्ही पाहिलं की म्हणजे बाबासाहेबांचं अर्थशास्त्रावर फेलोशिप करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, त्याच्यात त्यांना गाईड भेटणाऱ्यांची पण संख्या कमी असेल, हा सुद्धा एक दॅट कॅन बी वन ऑफ द लिमिटेशन फॉर दिस। पण तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र हे सर्वसामान्यांना समजणं गरजेचं आणि ते आपण नेण्यासाठीचा प्रयत्न करत आहोत। आणि त्याच अनुषंगानं सम्राट जे आपल्या सर्वांचं वृत्तपत्र आहे, जे आपल्या चळवळीचं वृत्तपत्र आहे, जे समाजाचं वृत्तपत्र आहे, आदरणीय बबनराव कांबळे यांनी दिवस रात्र कष्ट करून सगळ्यांच्या मध्ये मिसळून एवढं मोठं ते लावलेलं रोप आता एवढं मोठं झालंय। वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य असं असतं की एकाच वेळी किंवा म्हणजे संपादकांचं वैशिष्ट्य असतं किंवा बबनराव कांबळे साहेबांचं वैशिष्ट्य होतं की एकाच वेळी ते सरकार शासनामधल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी ज्या सहजपणे संपर्क करायचे त्याच सहजपणे
ते चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याशी संपर्क करायचे, त्याच अनुकंपेने त्याच भावनेने आपल्या समाजातील कोणावर काही अत्याचार झाले असतील त्यांची सुद्धा ते नोंद घ्यायचे. किंबहुना तुम्ही मुंगी मारायचं काम करा, मी तुम्हाला वाघ मारायची प्रसिद्धी देईन, हे त्यांचं आपल्या सर्वांच्यासाठीच असणारे प्रसिद्ध वाक्य होते. आणि आपले सर्वांचे जे उद्धार करते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी ते जे अर्थशास्त्रातलं जे काम केलंय, संविधानाच्या बद्दलचं त्यांचं काम बहुतेक सर्व भारतभर गेलंय, आणखी बऱ्याच जणांना ते माहिती आहे, पण त्याच्यातलं त्यांचं अर्थशास्त्रातलं जे काम आहे ते तेवढं लोकांच्या पर्यंत गेलं नाही असं आम्हाला वाटतं. जगाच्या इतिहासात अर्थशास्त्र नेहमीच महत्वाचं राहिलंय. त्यातला पहिला अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ म्हणतात, ज्याने लेसेस केअर नावाचा सिद्धांत मांडला. दुसरा अर्थशास्त्रज्ञ की आता तायडे सरांनी सुद्धा सांगितलं किंवा पवार सरांनी सांगितलं की त्यांच्या डोळ्यात असूर आले होते, तो जॉन केन्स. और उस जॉन केन्स को जो आदमी भिड़ा था उनका नाम था डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. जे तीन अर्थशास्त्रज्ञ जगाच्या इतिहासातले आपण सांगू त्यातले हे दोन झाले, आणि थर्ड वॉज द कार्ल मार्क्स की ज्यांनी समतेचा सिद्धांत मांडला. आणि यांच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतावर जग चाललं. आणि सध्याचं जे जग चाललंय, जर का तुम्ही सर्वांनी जर का काळजीपूर्वक पाहिलं, इट इज द मनी. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रश्न, इट इज द प्रॉब्लेम ऑफ द करन्सी, इट इज द प्रॉब्लेम ऑफ द मॉनिटरी सिस्टम ऑफ द इंडिया अँड द वर्ल्ड. त्यामुळे सध्याचं जगाचं जे अर्थशास्त्र आहे ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आणखी मॉनिटरी मेकॅनिझम ऑफ द वर्ल्ड, हे जे काही चाललंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सिद्धांत मांडला होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपी मध्ये, त्याच्या आधारावर चाललंय असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तेच या सिद्धांताशी सुद्धा बरेच अर्थतज्ञ ऍग्री सुद्धा होतील. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी मध्ये जो महत्वाचा जो मुद्दा मांडलाय त्यातला एक भाग सांगितलं की देयर शुड बी सेपरेशन बिटवीन द करन्सी इश्युइंग सिस्टम अँड द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटच्या हातामध्ये करन्सी इश्युइंग सिस्टम असू नये. प्रत्येक देशाची, राज्याची स्वतःची सेंट्रल बँक असावी की ज्यांच्याकडे करन्सी इश्युइंग सिस्टम असावी. आणि सध्या संपूर्ण जगामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर बहुतेक असा एकही देश नाही की ज्याच्यामध्ये these both systems are not separated from each other. याच अनुषंगाने आपण गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं. मुंबई युनिव्हर्सिटी, बार्टी आणि LSE यांच्या तिघांच्या मतातून संयुक्त उपक्रम होता. शासनाच्या विविध परवानग्या घेणं, अप्रुव्हल्स घेणं, परमिशन्स घेणं, याच्या अनुषंगाने ज्या काही लिमिटेशन्स आल्या, but we did it successfully on the 13th or 14th April 2024. The Vice Chancellor of the LSE was there. त्यांनी सांगितलं की केम्ब्रिज आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधला फरक सांगितला की केम्ब्रिज साम्राज्य बनवणारे नेते घडवतं आणि LSE लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स साम्राज्य खिळखिळे करणारे नेते घडवतो. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकशाहीची गंगोत्री आपण इंग्लंडला म्हणतो आणि तिथल्या व्हाईस चान्सलरनं असं म्हटलं की तिथल्या स्वातंत्र्याचं एक खूप महत्वाचं लक्षण आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रेस इन मधून जो बॅरिस्टरीची उपाधी मिळाली होती त्याची सुद्धा 100 वर्ष होती. आणि 5 जुलै 1923 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चार्टर वकिलीची सनद प्रदान करण्यात आली होती. आणि त्याचा सुद्धा आपण एक कार्यक्रम घेतला होता, 9 सप्टेंबरला घेतला होता. मुंबई युनिव्हर्सिटी, बार काउन्सिल ऑफ गोवा आणि महाराष्ट्र आणि बार्टीच्या माध्यमातून कार्यक्रम झाला होता. तो संपूर्ण देशातील वकिलांना एकत्र करून दिल्लीमध्ये सुद्धा कार्यक्रम घ्यावा अशा अनुषंगाने सुद्धा आपण वी वेर इन टच विथ द पीपल. आणि त्याचाच एक भाग म्हणून बरेचसे कार्यक्रम देशामध्ये झाले सुद्धा. किंबहुना 26 नोव्हेंबर 2023 रोजी जो सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅरिस्टरची देशातला जो पुतळा उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचेच काही वर्ष कॉन्ट्रिब्युशन असं वाटतं. अशा प्रकारचा तो एकमेव पुतळा आहे.
असं असतं पहा, संविधानाचा सरनामा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जर अक्षर कुठलं येत असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं येतं न्याय. जर का न्याय नसेल तर त्या समतेला अर्थ नाही, न्याय नसेल तर त्या बंधुतेला अर्थ नाही, न्याय नसेल तर त्या स्वातंत्र्याला सुद्धा काही अर्थ राहत नाही. म्हणून हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जर का भाग असेल तर ती वकिली आहे, ती बॅरिस्टर होणं महत्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बॅरिस्टर होणं आपल्या सगळ्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याचा सुद्धा 100वीचा आपण कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट डॉक्टर बंडोपाध्याय सर वॉज देअर, आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बॉम्बे हायकोर्टच्या रेकॉर्ड मधील जे जुने संदर्भ आहेत ते सगळे संदर्भ सुद्धा मांडले होते. आपल्या माणसांच्या बद्दल, आपल्या महापुरुषांच्या बद्दल आपणच बोलणं हा एक वेगळा भाग असतो, पण अजून कोणीतरी दुसऱ्या माणसानं बोलणं ही वेगळी गोष्ट असते. आणि त्याच अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मॉनिटरी पॉलिसीच्या अनुषंगानं IMFच्या चेअरमननी बोलावं, या अनुषंगानं आपण एक इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस ऑर्गनायझिंग करतो आहोत. वी आर वर्किंग ओव्हर इट. द गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स इन पुणे आणि बार्टी अशा अनुषंगानं आपण प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती 13-14 एप्रिल 2024ला, गेल्या वर्षी म्हणजे तुम्हाला याच वर्षी झाली होती, तशाच प्रकारची इंटरनॅशनल कॉन्फरन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक्स, की जिथं जगाचं इकॉनॉमिक्स कुठल्या दिशेनं चाललं आहे, कुठल्या दिशेनं जायला हवं, त्याच्या काय मर्यादा आहेत याच्या अनुषंगानं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अर्थशास्त्र याच्यावर विचार मांडणारी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन 2025 मध्ये सुद्धा व्हावं, याच्या अनुषंगानं सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. आणि LSE लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई युनिव्हर्सिटी आणि बार्टी निश्चितपणे आपण, बिकॉज वी हॅव स्टार्टेड म्हणजे आपण ह्याची सुरुवात केलेली आहे. आणि जसं डावोस मध्ये आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्सच्या अनुषंगानं एक कॉन्फरन्स होते, इट इज अबाउट द इन्व्हेस्टमेंट, पण अर्थशास्त्राचं इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र इंटेलेक्च्युअल इकॉनॉमिक्स ऑफ द वर्ल्ड कशा प्रकारे चाललंय याचं ज्याच्यावरचं चर्चा मंथन हे LSE मध्ये व्हावं. आम्ही जेव्हा गेलो होतो LSE मध्ये, LSEच्या आवारात एकच पुतळा आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे जुने लेटर करस्पॉन्डन्सेस विथ द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्यांचा त्यावेळी सबमिट केलेला थेसिस, त्यांचे इतर रेफरन्सेस, त्यांचं अटेंडन्स, त्यांच्या सुट्टीचे अर्ज, त्या काळी जे काही होते ते अजूनही जतन करून ठेवलेले आहेत. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी त्याचं विशेष प्रदर्शन ठरवलं होतं आणि एक स्पेशल प्रोफेसर वॉज अपॉइंटेड टू एक्सप्लेन ऑल दीज थिंग्स टू ऑल ऑफ अस. त्यांचं दे हॅव प्रिझर्व्ड एव्हरीथिंग. आणखी आपल्या सगळ्यांचे उद्धार करते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात तिथं त्या वातावरणात कसा त्यांनी अभ्यास केला असेल, त्यांचं ते त्यावेळेस हस्ताक्षर, द thesis which he had submitted to the London School of Economics, we could touch it and we could see it, we could feel it. भारताच्या बाहेर जात विचारली जात नाही, धर्म सुद्धा बहुतेक नाही विचारला जात. The only thing which is seen is the quality. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं जो काही मान सन्मान आणखी अजूनही त्यांचं नाव घेतलं जातं त्याचं कारण म्हणजे त्यांची क्वालिटी. मगाशी आदरणीय तायडे साहेबांनी सांगितलं सिडनेहॅम कॉलेज जिथं बाबासाहेबांनी शिकवलं तिथंच ते प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. की फाउलर कमिशन बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये इट इज नॉनसेन्स असं जो काही शब्द उच्चारला होता, किंवा एडवर्ड कॅनन यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी मध्ये जो काही संदर्भ आहे विच वॉज ग्रेट यांच्या इंग्रजी साम्राज्याबद्दलची आणि इंग्रजी धोरणाबद्दलची जी काही टीका होती त्या टीकेबद्दलचे जे काही संदर्भ आहेत ते बदलण्यासाठी सांगितले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टूड फॉर द थिंग्स व्हॉट एव्हर ही हॅड सेड. त्यांनी हेच सांगितलं होतं की जर का मी कुठं चुकीचं असेल तर ते मला सांगितलं जावं, मला सिद्ध करून दाखवा, अँड आय विल चेंज इट. आणि ही स्टूड विथ इट व्हॉट एव्हर ही हॅज रिटन. अशा प्रकारची देशभक्ती, अशा प्रकारच्या आपल्या समाजाप्रतीची निष्ठा बहुतेक त्या काळात नव्हतीच आणि आता पण सुद्धा सापडणं अवघड. आणि तीच जी काही निष्ठा आहे ती निष्ठा
कशा प्रकारे त्यांनी आपल्या लिखाणातून, वाचनातून आणि चिंतनातून आणली होती ते आपल्या सगळ्यांना समजावी, आपल्या विद्यार्थ्यांना समजावी, आपल्यातील चिंतक जे काय आहेत, विचारवंत आहेत त्यांना समजावी, त्याच्यावर समाजाचं चिंतन व्हावं, समाजाला एक दिशा मिळावी, याच्याच अनुषंगाने बाकीच्या माध्यमातून हा उपक्रम आपण करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संदेश दिलेले आहेत, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, दिसताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठीच हा संघर्ष वाटतो, हा संदेश वाटतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा त्याच्यापेक्षा जास्त थोडेसे इंटेलेक्च्युअल ज्यांची प्रगती झाली त्यांच्यासाठीचा संदेश वाटतो. प्रज्ञाशील आणि करुणा हा तथागतांचा संदेश त्यांनी सर्वांसाठी जो दिलाय तो अजून पुढच्या स्टेज मधल्या लोकांच्यासाठी असं वाटतं. तशाच अनुषंगाने जर का बाबासाहेबांची ती पुस्तकं जर का सांगायची असतील तर त्याच्यात पहिलं संविधान येईल, दुसरं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे येईल, आणि तिसरं बुद्धा अँड हिज धम्मा येईल. आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी या पुस्तकांचं जास्तीत जास्त वाचन करायला हवं, ते समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. आपला जो वारसा आहे तो वारसा किती मोठा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं, त्याच्यानुसारच आपली किंमत वाढत असते. आपल्या वारशाचं जर का आपल्याला महत्व नसेल, आपल्याला आपला वारसा जर का समजला नसेल तर आपल्याला स्वतःला सुद्धा त्याचं महत्व नाही वाटत आणि त्यामुळे समाजाला सुद्धा महत्व वाटत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्राबद्दल इथल्या अर्थतज्ञांनी बोलावं याच्या अनुषंगाने सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. पण बाकीचे अर्थतज्ञ जे काही आहेत ते बऱ्याचदा तेवढ्यापुरतं बोलतात, याचा अनुभव तुम्हाला सुद्धा असेल आणि ते तशाच प्रकारचं असतं. पण तरी पण जे सत्य आहे ते सत्य जगासमोर यावं, त्याच्या क्वालिटीनुसार यावं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ज्याला म्हणताय ते सगळ्या जगानं मांडण्यासारखीच गोष्ट असते, हे सगळं जग तसं पण मान्य करतं. कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून आतापर्यंत 151 लोकांना नोबेल पारितोषिक मिळालं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विच इज ओनली फॉर इकॉनॉमिक्स इथून आतापर्यंत 18 लोकांना नोबेल पारितोषिक मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अर्थशास्त्रातील जे काही संशोधन आहे ते कुठल्याही परिस्थितीत नोबेल पारितोषिकाच्या तोडीच होतं, हे अभ्यास करणारा प्रत्येक जण निश्चितपणे सांगू शकतो. आणि जर का आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी जर का ते महाडच्या 14 तळ्यापासून मूक नायक निष्कृत भारत जनतामध्ये जर का व्यस्त नसते तर त्यांच्यासाठी नोबेल पारितोषिक म्हणजे काही फार मोठी गोष्ट होती असं मला वाटतं. त्यांचा तो जो काही काळ होता तो काळच एवढा व्यस्ततेचा होता की जिथं जिथं ते उभा राहिले तिथं तिथं त्यांचं ते जे अर्थशास्त्र आहे की रादर ही वॉज इकॉनॉमिक ऍडमिनिस्ट्रेटर, ही वॉज नॉट ओनली इकॉनॉमिस्ट, ही वॉज इकॉनॉमिस्ट हू वॉज ऍडमिनिस्ट्रेटर. ज्या ज्या पदाला त्यांनी भूषवलं आहे, ते कामगार मंत्री असेल, रेल्वे मिनिस्टर असेल, निधी मंत्री असतील, त्या सर्व ठिकाणी त्यांनी अर्थशास्त्राचं महत्व दिलंय आणि आपल्या सगळ्यांच्या विकासाचा त्यांनी पाया त्यावेळी घडवून ठेवलाय आणि त्याच्याच आधारावर आपण आपल्या सगळ्यांचा आतापर्यंतचा विकास झाला असं वाटतं. सम्राटच्या माध्यमातून हा जो काही विचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतो आहे. आपल्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आदरणीय बबनराव कांबळे साहेबांचं काम कुणालजी आणि कृपालजी निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे पुढे येत आहेत. आणखीन जसं आदरणीय तायडे साहेबांनी सांगितलं तसंच आम्ही सगळे अधिकारी आणि सगळ्या संस्था त्यांच्या बरोबर आहोत आणि निश्चितपणे हे काम अधिक चांगल्या प्रकारे कसं होईल याची आपण काळजी घेणार आहोत. आज या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं. आणखीन तसा हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणेच्या माध्यमातूनच आहे. पण तरी पण आपले बरेच कार्यक्रम होत असतात. 1 जानेवारी भीमा कोरेगावच्या तयारीच्या अनुषंगाने सुद्धा आपले इतर मीटिंग्स अँड प्रिपरेशन्स आर गोइंग ऑन. तरी पण खास मागच्या वेळेला द बुद्धा अँड हिज धम्मा याचा कार्यक्रम सुद्धा झाला होता. ड्यू टू सम मीटिंग्स इन द मंत्रालयातील काही मीटिंगच्या मुळे मला त्या कार्यक्रमाला येता आलं नाही. त्याच्याबद्दल यावेळेला मी निश्चितपणे ठरवलं होतं की मला पुण्यावरून यायला जायला आणि परत फक्त इव्हन इफ आय एम गोइंग टू स्टे हिअर फॉर 15 days आय विल स्पेंड माय 6-7 hours इन द जर्नी. पण आजचा हा कार्यक्रम मी अटेंड करणारच आणि त्यातच पुन्हा जे काही सगळे इथले विचारवंत आहेत पवार साहेबांनी जे सांगितलं आतापर्यंत आपण सगळे असे विचार करत होतो त्याच्यामध्ये मी सुद्धा येतो की तत्कालीन जगातील सर्वश्रेष्ठ युनिव्हर्सिटी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून डॉक्टरेटच्या पदव्या घेण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आता मला त्यांच्याकडून जे समजतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून
2 वेळा डॉक्टरेट केली. याचा अर्थ त्यांच्याकडे टोटल आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 3 डॉक्टरेट होत्या. ही फार मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यांच्या पर्यंत येणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे या अशा सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या पर्यंत येण्यासाठी बार्टीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. वी आर गोइंग टू हॅव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरची जगामध्ये जी काही सगळी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, आतापर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांचं आपण एक संग्रहालय करत आहोत. आणि त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत संपूर्ण जगातील किंवा संपूर्ण देशातील अशा, त्या सुद्धा आपण एकत्रित करून त्याचा सुद्धा एक संग्रहालय उभारण्यासाठी एक वी हॅव असाइन्ड अ प्रोजेक्ट फॉर दॅट ऑल्सो. आणि निश्चितपणे हा आपला वारसा आहे, हा आपला विचार आहे, हा आपला मार्ग आहे आणि त्याच्यातच आपल्या सगळ्यांचा उद्धार आहे. आणि निश्चितपणे या अशा कार्यक्रमातून आपण त्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय भीम.